श्रीराम. आपण फूड द्यात, लव द्यात, लँड द्यात, बोर्ड द्यात, कॉर्पोरेट द्यात, जो आपल्या भागात ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत, IT सारख्या कंपन्या आहेत, अशा ठिकाणी जो कॉर्पोरेट द्यात चालतो, त्या ठिकाणी धर्मांतरण होतं, त्या ठिकाणी नमाज पठण केलं जातं. कार्य जे कामगार आहे त्याच्यावर प्रेशराईज केलं त्यांना की तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, तुम्ही धर्मांतरण केलं पाहिजे, आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे, तुमचा धर्म किती नीच आहे हे दाखवलं जातं. आणि याचा सर्व IT कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी निषेध केला पाहिजे, विरोध केला पाहिजे, यात नाही घडलं पाहिजे. TCS नाशिकला जी कंपनी आहे त्या कंपनीत जो विषय झाला तिथं जी मुस्लिम कमिटी आहे त्यांनी त्या भागात त्या कंपनीमध्ये जी आपली हिंदू महिला मुली काम करतात त्यांना धर्मांतर करण्यासाठी लैंगिक अत्याचार केले, त्यांच्यावरती नमाज पठण करायला लावले, त्यांच्यावरती अनंत अत्याचार केले. त्यांची जी ही ना खान म्हणून जी मॅडम होती, HR मॅडम हेड त्यांची मॅनेजर, त्यांनी तर एवढा अत्याचार केले की त्यांच्याकडे कंप्लेंट करायला गेलं तर ते स्वतः म्हणायचे की नाही तुम्ही असं करा, तुम्ही बुरखा घातला पाहिजे. तिथं काउन्सिलिंग करायचे लोकांचे की नाही तुम्ही आमच्या धर्मात या, आमचा धर्म किती श्रेष्ठ आहे बघा आणि याचं करा. असं पूर्ण त्या निदा खाननी आपल्या हिंदू धर्मावरती ज्या मुली आहेत त्यांना अत्याचार केले त्यांच्यावरती. तिथून पुढे झालं तर ती मलेशियाचं कॉन्टॅक्ट सापडलं, जे व्हॉट्सअप ग्रुप आहे, चॅट बनवलाय, त्या चॅटिंग मध्ये जर सापडलं की इम्रान खान नावाचा एक दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये डॉक्टर शाहीन तिच्याशी तिचा संबंध आहे असं तिथल्या पोलिसांना स्पष्ट केलं आहे. तर अशा निदा खानवरती कारवाई कठोरात कठोर करण्यात आली पाहिजे. आणि हीच निदा खान आपल्या पुण्यासारख्या शिक्षणाची पंढरी समजल्या जाणाऱ्या भागामध्ये शिक्षण घेऊन जाते. असे पुणे जिल्ह्यामध्ये किती IT कंपन्या आहेत, अशा कंपन्यांमध्ये किती जिहादी लोक काम करतात, याच्यावर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून आता कोणताही नीच माणूस ज्या आपल्या आया बहिणीकडे कुठल्याही वाईट तंत्रांनी पाहिलं नाही पाहिजे. आणि अशा निधी खान सारख्या आपल्या भागात किती निधी खान काम करतात यांची चौकशी झाली पाहिजे. जय श्रीराम.